दिल्ली स्फोटाच्या नंतर अनेक घटना आता तपासामध्ये समोर येताना दिसते आहे। आपल्यासोबत या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी रिटायर्ड कर्नल अभय पटवर्धन सर आहेत। सर, दिल्लीमध्ये स्फोट प्रकरणामध्ये जे आरोपी पकडले गेले त्या 6 डिसेंबरच्या बाबरी मस्जिदच्या घटनेचा बदला घेण्याचा डाव होता। 32 गाड्यांच्या माध्यमातून हल्ल्याचा प्लान होता असं चौकशीत समोर आलं। स्फोट घडून दंगलीचा कट असू शकतो? नक्कीच असू शकतो, कारण याच्यामागे 2 कारणं आहेत। हा हल्ला घडवण्यामध्ये हे 2 कारणं अशी आहेत की एक तर असीम मुनीरला ऑपरेशन सिंदूरचा बदला घ्यायचा आहे। दुसरं म्हणजे असर महमूदची आपण 12 लोक भागलपूरमध्ये मारले होते सिंदूरच्या दौरान, त्याला बदला घ्यायचा असेल आहे। आणि तिसरं म्हणजे बाबरी मस्जिदचं जे आहे त्याची वर्षगाठ जी होणार आहे 6 डिसेंबरला, त्या निमित्ताने जर सगळीकडे हल्ले झाले तर दंगे होण्याची शक्यता जास्त आहेत। आता जी खबर आलेली आहे की यांनी 4 शहरं निवडलेली आहेत, 32 कार्स निवडलेल्या आहेत। तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की जे फरीदाबादला पकडल्या गेलं त्याच्या घरामध्ये जवळपास 2 AK-47 रायफल मिळाल्या होत्या, एक पिस्तूल मिळालं होतं, पिस्तूलच्या 8 गोळ्या मिळाल्या होत्या, AK-47 त्या 85 गोळ्या मिळाल्या होत्या। त्याच्यानंतर 12 डेटोनेटर मिळाले होते, 6 चार्जिंग सेट मिळाले होते। त्याच्यानंतर जवळपास 25 ते 30 तिथे सूटकेसेस होत्या। आता हे जे अमोनियम नायट्रेट असतं याला फ्युएल ऑइलमध्ये घालून अमोनियम फ्युएल तयार करायचं, घट्ट अशी पेस्ट तयार करायची, त्याला डेटोनेटर लावायचं आणि त्याला टायमरनी किंवा रिमोट कंट्रोलनी उडवायचं। अशा प्रकारे हे तयार होतं, म्हणजे IED आहे तसं। आणि ते फार मोठा स्फोट करतं, कारण जेव्हा अमोनियम नायट्रेट आणि फ्युएलचं मिश्रण आग पकडतं डेटोनेटर इग्नाईट झाल्यानंतर, तेव्हा ते अतिशय तीव्रतेने जळतं आणि ते खूप मोठ्या प्रमाणात गॅसेस निर्माण होतात। पण ते गॅसेस पॅक असल्यामुळे ते फार वेगाने बाहेर पडतात आणि ज्या शॉक वेव्स किंवा साऊंड वेव्स होतात त्या जवळपास आवाजाच्या पेक्षा 1.5 ते 2 पटीच्या वेगाने त्या आपल्या टार्गेटवर जाऊन आदळतात। त्यामुळे जर त्यांनी 4 शहरं निवडली होती आणि त्यांच्याकडे 20 ते 25 सूटकेसेस होत्या, तर एका शहराकरता त्यांनी 4 ते 5 सूटकेसेस नेल्या असत्या आणि गाड्या नेल्या असत्या तेवढ्याच, आणि प्रत्येक शहरामध्ये 3 ते 4 टार्गेट अशी मोठी त्यांनी निवडली असती, असं मी ठामपणे सांगू शकतो। सर, दुसरा प्रश्न असा आहे की दिल्लीचा स्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याचं केंद्र सरकारने घोषित केलं। आता पुढचं पाऊल काय असेल? ऑपरेशन सिंदूरच्या वेळी दहशतवादी हल्ल्याचं झाल्यास युद्ध समजलं जाईल असं पंतप्रधान म्हणाले होते। आता कशा प्रकारे कारवाई होऊ शकते? ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला आता पंतप्रधानांनी सांगितलंच होतं की, आणि संरक्षण मंत्र्यांनी नंतर सांगितलं की ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही आहे, फक्त हेल्दी अभियान झालं आहे। आणि याच्यानंतर जर आमच्यावर कुठल्याही देशाकडनं, म्हणजे फक्त पाकिस्तानच नाही पण कुठल्याही देशाकडनं जर हल्ला झाला आमच्यावर, तर त्या देशालासुद्धा याच्याबद्दल जिम्मेवार ठरवलं जाईल आणि त्या देशामध्ये जाऊन ॲक्शन करण्याची आम्हाला पूर्ण मुभा राहील। आता हा जो हल्ला झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान भूतानमध्ये गेले होते। तिथे त्यांनी याच्याबद्दल आपलं मत मांडलं होतं। पण एक गोष्ट आहे की भूतानमध्ये बोलताना ते पूर्ण हिंदीमध्ये म्हणाले आणि एक जगाला सांगण्याकरता त्यांनी या घटनेची जी वाच्यता आहे ती इंग्लिशमध्ये केली आणि त्यांनी सांगितलं की परपिट्रेटर्स विल बी ब्रॉट टू द जस्टिस, दे विल बी पनिश्ड अकॉर्डिंगली। त्यामुळे याच्यावर हा जो हल्ला झाला याच्यावर उपाययोजना तर होईलच, पण याचा बदलासुद्धा घेतला जाईल। केव्हा घेतला जाईल, काय घेतला जाईल हे अजून ठरायचं असेल आहे। कॅबिनेट कमिटीची सिक्युरिटीची एक मीटिंग काल झालेली आहे पंतप्रधान परत आल्यावर। आता त्याच्यात काय ठरलं काय नाही ठरलं हे, जसं सिंदूरच्या वेळेला 15 दिवसाचा वेळ मिळाला होता, त्यांना लागला होता, म्हणजे दिला गेला तयारी करायला, तसाच वेळ याही वेळेला त्या होईल आहे। आता हे टर्कीमध्ये जातात की जैश ए मोहम्मदच्या किंवा यांच्या आझाद काश्मीरमधली किंवा पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमधल्या ठिकाणांवर हल्ला करतात, की पाकिस्तानमध्ये हल्ला करतात, की टर्कीमध्ये काही कोवर्ट ऑपरेशन राबवतात, हे वेळ आल्यावरच कळेल आहे।
नक्कीच वेळ आल्यावर सरकारकडून हे होईल, मात्र ज्याप्रमाणे पंतप्रधानांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे कारवाई नक्की होईल असं दिसून येत असल्याचं रिटायर्ड कर्नल अभय पटवर्धन यांनी स्पष्ट केलं आहे. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.